आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाल्यानंतर पहिल्यांदाच आज आमदार सुरेश धस यांनी मसाजोग येथे येऊन भेट घेतली, गावकऱ्यांशी चर्चा केली, धनंजय देशमुख यांच्यासोबत चर्चा केली आणि या चर्चेनंतर आपल्यासोबत मसाजोगचे ग्रामस्थ आहेत. काय सांगाल, ज्या पद्धतीनं आमदार धस यांनी मुंडेंची भेट घेतली होती, त्यानंतर त्यांची मोठी टीका त्यांच्यावर झाली होती, आज नेमकं काय झालं? जी टीका झाली होती मागच्या 4-5 दिवसाखाली सुरेश धस अण्णावर मॅनेज झाले किंवा काय झालं, मॅनेज झाले असतो तो माणूस न्यायाच्या भूमिकामध्ये आज बी आहे, इथून पुढे बी राहणार आहे. न्यायाच्या भूमिका असल्यामुळेच मसोकची गावकऱ्याची त्यांनी भेट घेतलेली आहे. पण ज्या पद्धतीनं त्यांनी आरोप केले होते, आक्का म्हणत धनंजय मुंडेवर आरोप केले होते, टोकाची भूमिका घेतली होती, जशी आकाची टोकाची भूमिका घेतली, आज बी त्यांची तीच भूमिका आहे. टोकाची जी भूमिका पहिली होती ती आज बी आहे. मगा बी शब्द तुम्ही आका ऐकला असेल, त्यांची आज बी तशीच भूमिका आहे. आकामध्ये जाईन त्यांचे 100% त्यांचं आहे. गावकऱ्यांनी जे ते हात उंचावून त्यांचं समर्थन केलं त्यांच्या भूमिकेचं. आमच्या गावकऱ्यांचा 100% सुरेश अण्णावर विश्वास आहे. 100% ते न्यायाच्या भूमिकामध्ये आहेत, शेवटपर्यंत राहतील. आम्हाला आमच्या गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे. दुसरे ग्रामस्थ आपल्यासोबत आज आमदार सुरेश धस यांच्यासोबत चर्चा झाली. नेमके कोणते मुद्दे आता जे आहे ते प्रकर्षानं त्यांनी मांडले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आम्ही 25 तारखेचं जे अन्नत्याग आंदोलनाच्या संदर्भातलं जे प्रशासनाला निवेदन दिलेले, त्या निवेदनाच्या संदर्भातले जे आमचे मुद्दे होते हे महत्त्वाचे मुद्दे, कृष्णा आंधळे याला अटक करणे, विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती करणे, त्याच्यानंतर जी बाकी मेन आरोपींना सहकार्य करणारे जे बाकीचे आहेत त्यांना सहआरोपी करणे, हे जे आमचे मुद्दे आहेत. त्याच मुद्द्याच्या संदर्भात आम्ही सुरेश धस यांच्याशी चर्चा केलेली. सुरेश धस यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर या विषयावर चर्चा करून सगळ्या गोष्टी आम्ही ह्या बोलतो आणि तुमचे हे जे अन्नत्याग आंदोलन आहे त्याच्यापूर्वी हे जे विषय आहे ते विषयाचं निराकरण करण्याचा आम्ही प्रयत्न करतो असं त्यांना सांगितलेलं आहे. आमचं आम्ही 25 तारखेच्या उपोषणावर 100% ठाम आहेत. जर शासनानं या गोष्टीची अंमलबजावणी नुसते मान्यता देऊन उपयोग नाही, तर त्याची मान्यता देऊन अंमलबजावणी करणे गरजेचं आहे. ह्याची जर अंमलबजावणी झाली तर आम्ही उपोषणाच्या संदर्भात काहीतरी विचार करू, आणि जर अंमलबजावणी झाली नाही तर 100% आम्ही 25 तारखेला इथं बसणार आहेत. विशेष म्हणजे सुरेश धस, जरांगे पाटील हे आमच्या ह्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात 100% आमच्या पाठीमागे आहेत. याच्यात बाकीचं राजकीय बाबतीतलं काय चाललंय काय नाही आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. आम्हाला या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळायला पाहिजे, हीच आमची महत्त्वाची भूमिका आहे. निश्चितच आपण बघतो आमची न्यायाची भूमिका अशी त्यांनी मागणी केली. काय सांगाल, 25 तारखेला अन्नत्याग आंदोलनावर तुम्ही ठाम आहात, आज सुरेश धस भेटायला आले होते, एखाद्या वेळेस मुख्यमंत्री 25 पूर्वी मागण्या मान्य करतील असं वाटतं का? आता मुख्यमंत्र्यांना मागण्या केल्या तर चांगलीच गोष्ट आहे. आताच अण्णा म्हणले की मी अण्णाजवळ निवेदन तर आम्ही दिले, अण्णा म्हणले मी नागपूरला जाणार आहे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मागण्या पूर्ण झाल्या तर आंदोलन गावकरी विचार करतील. पूर्णच्या पूर्ण मुख्यमंत्री साहेबांना मागण्या पूर्ण करावं हीच आमची इच्छा आहे पहिल्यापासून. निश्चित आजच्या चर्चेत सुद्धा जे आहे ते PI महाजन, राजेश पाटील यांचा मुद्दा ऐरण लावला. त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह कळमकडे वळवण्यात आला होता. हा मुद्दा जे आहे ते प्रामुख्याने पुन्हा एकदा उपस्थित झाला. अजून कोणते मुद्दे होते ज्याच्यावर आता लक्ष घेणं गरजेचं आहे? प्रशासनातील काही पोलीस कर्मचारी या घटनेमध्ये सहभागी होते, ते अजून या घटनेच्या फिर्यादीमध्ये म्हणा आरोपी झालेले नाहीत. त्याच्यामुळं त्यांच्यावर प्रामुख्यानं आज मागणी केली. आमच्या 25 तारखेचं अन्नत्याग आंदोलन आहे, त्यात मग काही मंत्र्यांचा राजीनामा समजा. आता काल एक मंत्री, कृषी मंत्र्यांना सजा लागलेली, 50,000 रुपये दंड भरलेला आहे. मग अजून कसले पुरावे या शासनाला पाहिजेत? त्यांचा राजीनामा नाही, त्याचं कारण अजून कसले पुरावे पाहिजे त्यांना, अजून कसली नाही. त्या प्रकरणात या गावच्या प्रकरणाचा काय संबंध? कोणत्या कृषी मंत्र्याचं? हे सरकारचं दिसायला लागलेत ना लक्षणं आम्हाला, कशा प्रकारे सरकार चालतं. आज धसांसोबत चर्चा झाली का? दसांसोबत ती चर्चा झालेली नाही आमची आज. निश्चित आपण बघतो हे गावकरी होते. आमदार सुरेश धस यांनी जे आहे आज गावकऱ्यांशी चर्चा केली आणि प्रामुख्याने जे आहे ते 7 मागण्या त्यांनी सुरेश धस यांच्याकडे दिल्यात आणि ते मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार आहेत. आणि त्या मागण्या जर 25 तारखेपर्यंत पूर्ण झाल्या तर गावकरी उपोषणापासून प्रवृत्त होतील. त्याचबरोबर जे आहे ते आमचा सुरेश धस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे असंही गावकऱ्यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, मस्साजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.